आणि नमस्कार मंडळी, मी तुमचा सर्वांचा लाडका दानिश. आणि आता आपण घेऊन आलोय आपल्या भारत भ्रमंतीच्या सिरीजमध्ये ही तिसरी सिरीज, जी की आता आपण चाललोय काश्मीरला. आणि आता आपल्या बघा, तुम्ही बघू शकता आपली किया घेऊन आपण चाललोय नवी मुंबई एअरपोर्टला. तिकडनं आपली फ्लाईट असेल श्रीनगरसाठी. सो ही आपली आपल्या सिरीजमधली तिसरी व्हिडिओ असणार आहे काश्मीरसाठी. सो स्टे ट्यून, बघत राहा व्हिडिओ पूर्ण. खूप मजा येणार आहे या टूरमध्ये. मंडळी, तुम्हाला मी एअरपोर्टचा एक बाहेरून ओव्हर व्ह्यू दाखवतोय. बघा, नवी मुंबई एअरपोर्ट. अजून काम चालू आहे एअरपोर्टचं. तर मंडळी, अशा प्रकारे आपण पोहोचलो नवी मुंबई एअरपोर्टला. आणि आता एअरपोर्टचं तुम्हाला मी थोडंसं नवी मुंबई एअरपोर्टला दाखवतोय कसं. अरे, एवढ्यात फिरत होतं, आता थांबलं. फिरायला स्टार्ट झाला. हा, ब्रेक घेऊन फिरतं वाटतं ते. ठीक आहे, असू दे. आता आपल्याला आपला बोर्डिंग पास भेटलेला आहे. आपण जाऊयात आता गेट नंबर 16 आणि काही अशा प्रकारे नवी मुंबईचं एअरपोर्ट. बा पाटील. ओके, मंडळी बघू शकता, आपण पोहोचलो श्रीनगर एअरपोर्टला. श्रीनगर एअरपोर्ट बघा इकडे. वेलकम टू जन्नत ए काश्मीर. आणि मंडळी, फायनली आपण काश्मीरमध्ये, श्रीनगरमध्ये, राजबागमध्ये आपल्या हक्काच्या हॉटेलला, जे की आहे कॉम्रेड इन, आपलं दुसरं घर, तिथे पोहोचलेलो आहोत. ती समोर जी दिसतीये ती आपली बस आहे कूल कार्सची. ओके, आणि आता बघू आपण हॉटेलमध्ये जाऊन. आत्ताच जस्ट एक ग्रुप चेकआउट झाला आहे. यांनी एवढ्यातच मला सगळं वेलकम केलं, पण माझ्याकडे खूप बॅग वगैरे होत्या. कैसा लग रहा है हम लोग कश्मीर में आए तो? बहुत बढ़िया. हाँ, देखो. आप कहाँ से जानी बाबा? फाइन गुड. बघा, हा आहे रिसेप्शन एरिया. बाकी बातें ब्रेक के बाद आता आपण रूम ज्या आहेत त्या अलॉट करणार आहोत. फर्स्ट, गुड मॉर्निंग मंडळी. आणि आज आहे आपल्या टूरचा डे 2 आणि आपण आहोत काश्मीरमधल्या श्रीनगरमध्ये. आणि आजपासून आपले साईड सीन जे आहेत ते स्टार्ट होणार आहेत. तसं बोलायला खूप काही आहे, पण वेळ नसल्यामुळे, कारण की ते काश्मीरमध्ये काय होतं की सगळे स्टाफकडे ना एकदम स्वतःने लक्ष द्यावं लागतं, कारण हे लोक काही करत नाही वेळेवर. त्याच्यामुळे मला जे वेळ भेटत नाही व्हिडिओ करायला.
खूप काही बोलायचं आहे. फक्त आजचा प्रोग्राम मी थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता आपण जाणार आहोत शंकराचार्य टेम्पल व्हिजिट करण्यासाठी, जे की श्रीनगरमध्ये आहे. त्यानंतर आपण शिकारा राईड करणार आणि शिकारा राईड नंतर आपण शिकारा राईड करून आपण चार चिनार आयलंडवर जाणार. चार चिनार आयलंड झाल्यानंतर आपण वापस शिकारा राईड करत करत आपण फ्लोटिंग मार्केट बघणार, दल गेटमधलं, दल लेकमधलं. आणि मग रिटर्न आपण आपल्या हॉटेलला येणार, लंच करणार. लंच करून रिटर्न आपण 2 मुघल गार्डन, जे की इथले श्रीनगरमध्ये खूप फेमस आहेत, ते 2 मुघल गार्डन आपण व्हिजिट करणार. तर ही सगळी आपली आजच्या दिवसाची आयटनरी आहे आणि ही तुम्हाला मी जी आहे थोड्या वेळात दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. सो व्हिडिओला सबस्क्राईब अजून नसेल केलं तर करा, कारण मी तुम्हाला काश्मीर दाखवतोय. काश्मीर दाखवण्यासाठी आम्ही लोकांकडून 50 ते 55,000 घेतो पर पर्सन आणि तुम्हाला फ्रीमध्ये या व्हिडिओमार्फत मी दाखवतोय. तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पुढे बघत राहा. आणि मंडळी, वेलकम टू बॅक काश्मीरचा सीन. का आज आम्ही चाललो होतो साईट सीनला, लोकल साईट सीनला, परंतु असं काही झालं की इकडे बघू शकता तुम्ही पूर्ण गाड्या लागल्यात. आज रॅली आहे नो ड्रग्सच्या रिगार्डिंग. सगळे गव्हर्नमेंट एम्प्लॉईज जे आहेत ते रॅली करतायत श्रीनगरमध्ये आणि त्यामुळे आम्ही लोकल साईट सीनला जाऊ शकत नाही. सगळे 4 रस्ते बंद आहेत. तो आता आराम करायचा आहे, दुपारनंतर बघूयात काहीतरी जाऊया आता साईट सीनसाठी. बघा तुम्ही. तर मंडळी, आता आपण आलो आहे शंकराचार्य टेम्पलच्या पायथ्याशी. तर बघू शकता तुम्ही कसं लंगर लागला इकडे. आता मी तुम्हाला वर जाऊन दाखवतो. थोडक्यात तुम्हाला शंकराचार्य टेम्पलची इन्फॉर्मेशन देतो. टोटल 265 स्टेप्स आहेत ज्या इकडनं जातात वर. त्या चढून जाणार आहोत आपण शंकराचार्य टेम्पल दर्शन घेण्यासाठी. वर गेल्यावर मी तुम्हाला शंकराचार्य टेम्पलची पूर्ण जी आहे इन्फॉर्मेशन देणार आहे. ओके. आणि अशा प्रकारे मंडळी सुरू झाली आहे आपले स्टेप्स चढायला. बघू शकता तुम्ही या 265 पायऱ्या चढून जायच्यात आपल्याला इकडनं. आता नाही जवळ 30 टप्पे आता आपण 2-4 टप्पे चढलो आणि आपण पोहोचलोय शंकराचार्य टेम्पलला. हे बघा, हे चिनारचं झाड आहे. हा आहे आदि शंकराचार्य गुरुजींचा स्टॅच्यू. हा शंकराचार्य टेम्पल. मग इकडनं तुम्हाला मी पूर्ण श्रीनगरचा व्ह्यू दाखवतो. बघा मंडळी, आता आपण पोहोचलो. आपली मंडळी सुद्धा पोहोचली इथे. एक मिनिट, मुलांना सगळ्यांना असेंबल करतो. बघा मंडळी, आता आपलं दर्शन झालंय शंकराचार्य टेम्पलचं. पण मी आता तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन देतो श्रीनगर रिगार्डिंग. बघू शकता तुम्ही. हे बघा, हे पूर्ण श्रीनगरचा व्ह्यू तुम्हाला दिसतो इकडनं. ही जी मध्ये रिव्हर दिसते ही आहे झेलम रिव्हर आणि ही पूर्ण श्रीनगरमध्ये श्री आकारामध्ये वाहते. मराठीतला श्री, त्यामुळे श्रीनगरला श्रीनगर असं म्हणतात. बघू शकता तुम्ही. थोडंसं तुम्हाला आकार दिसत पण असेल, क्ष सारखा. क्ष श्रीनगर, श्रीनगर असं, म्हणून याला श्रीनगर असं म्हणतात. बघा किती सुंदर असं व्ह्यू आहे. आणि हे तुम्ही इकडनं दर्शन घ्या शंकराचार्य टेम्पलचं. इथे एक 3 फीटाचं शिवलिंग आहे. आदि शंकराचार्यजींनी इथे तपश्चर्या केली होती, म्हणून शंकराची तपश्चर्या केली होती, म्हणून इथे शंकराचं मंदिर शंकराचार्य टेम्पल या नावाने इथे बनवलं गेलंय. आता आपण नेक्स्ट साईट सीनसाठी जातोय आपल्या, जो आहे शिकारा राईड. आणि इकडे बघा तुम्ही आर्मीचा बेस कॅम्प. पाठीमागे एक टॉवर आहे
तो मिशन काश्मीरमध्ये दाखवला गेला होता. हे बघा मंडळी, आहे दल लेक. इकडे शिकारा बघा, सॉरी हाऊस बोट्स. या हाऊस बोट आहे, त्याच्यामध्ये लोक राहतात, म्हणजे टुरिस्टसाठी एक अट्रॅक्शन आहे. त्याची पण तुम्हाला मी जी आहे कहाणी थोड्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. आणि समोर ते नगीन लेक आहे. हे दल लेक टोटल 24 स्क्वेअर किलोमीटरमध्ये फैललेला आहे. तो समोर जो दिसतोय तो आहे फोर्ट. सो गाईज, आता आपण आलो आहे दल लेकच्या घाट नंबर 15ला. समोर बघू शकता असे घाट नंबर दिलेले आहेत 1 2 3 4 5. आता याचा घाट नंबर आहे 15. इथून आपली शिकारा राईड असणार आहे, जी की दल गेटला आपल्याला पूर्ण फिरवून आणणार आहे. तर तुम्हाला पुढची इन्फॉर्मेशन जी आहे ती मी शिकारामध्ये बसून देतो. आता आपला ग्रुप इकडनं येतोय. ग्रुपला मी फक्त रोड क्रॉस करून आणि त्या साईडला पाठवतोय. बघा मंडळी, असं शिकाराला नाव असतं. याचं नाव काय आहे? यंग पासबान, 2 दिलो की दास्तान, अशी नावं असतात. आणि इकडनं शिकारा राईड होते दल लेकसाठी. हा डोकरा आहे आणि फोटो विकत घ्यावी लागेल. आणि मंडळी, आता आपण आलोय मंडळी आता आपण आलोय शालिमार गार्डनमध्ये. शालिमार गार्डनमध्ये तुम्ही बघू शकता, जे की इथले काश्मीरमधले, श्रीनगरमधले सर्वात फेमस 2 मुघल गार्डन आहेत. त्यापैकी एक शालिमार गार्डन आहे. शालिमार गार्डनमध्ये बघू शकता तुम्ही कसे फाउंटन्स फ्लो करतायत. आणि समोरचे ते दिसते तुम्हाला ते बिल्डिंग, ती जुन्या 10च्या नोटीवर तुम्हाला बघायला मिळेल. जुन्या 10च्या नोटीवर आहे शालिमार. शालिमारची थोडक्यात तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देतो, जे की शालिमारची मी तुम्हाला थोडक्यात इन्फॉर्मेशन देतो. शालिमारचा अर्थ होतो प्रेमाचा वास, यानी की हिंदीमध्ये त्याचा अर्थ होतो प्रेमाचा वास. तो राजा जहांगीरने आपल्या पत्नीसाठी शालिमार गार्डन बनवलं आहे. राणी नूरजहांसाठी एक आठवण म्हणून त्याने गार्डन बनवला होता. हे गार्डन टोटल 31 एकरमध्ये फैललेलं आहे. आणि गार्डन तुम्ही बघाल तर दोन्ही साईडला सेम, म्हणजे त्या साईडला जे झाड आहे तेच या साईडला सुद्धा आहे. इथे जसं आहे तसेच तिकडे पण आहे, म्हणजे एक मिरर रिफ्लेक्शन असं म्हणू शकतो आपण त्याला. सुंदर असं गार्डन आहे. आणि टोटल 3 स्टेपमध्ये आहे. हे फर्स्ट जे आपण इथे उभे आहोत ते आहे दिवाने आम, याच्या पुढे दिवाने खास, त्यापुढे जनाना, म्हणजे की रॉयल लेडीज ज्या आहेत त्यांच्यासाठी तो सेक्शन बनवला गेला आहे. बघ, काश्मीरी छोटी छोटी पोरं इकडे बघायला येतात, बसायला येतात, गार्डनमध्ये फिरायला येतात लोकल लोक. बघा, खूप शांत असं वाटतंय. आणि टोटल 410 असे फाउंटेन्स आहेत या गार्डनमध्ये. तर पूर्ण गार्डन तर नाही मी दाखवणार तुम्हाला, थोडंसं एवढं दाखवतो. बघा, एन्जॉय करा आणि मजा करत राहा. बघा मंडळी, किती सुंदर असं गार्डन आहे. खूपच सुंदर गार्डन आहे. आणि तिकडे समोर पण तुम्हाला दाखवतो मी. ते बघा, अल्ला कोरलंय त्याच्यावर. आणि पाठीमागे जे रेंजेस आहेत ते झाबरबन रेंजेस आहेत. त्या झाबरबन रेंजेसमधून पाणी येतं या फाउंटनला, आणि फाउंटनमधून पुढे जातं, इकडनं असं पुढे जातं दल लेकला. बच्चा पार्टी खेळतायत. खूपच सुंदर गार्डन आहे गाईज, खूपच सुंदर. आणि काश्मीरमध्ये एक खासियत आहे, फोटोग्राफी करायला तुम्ही कसंही फोटो काढा, कुठल्याही कपड्यांमध्ये काढा, फोटोग्राफी जी आहे ती बेमिसालच येते. एक नंबर फोटो घेतात. मी आता थोड्यात फोटोग्राफी केली आहे. खूप सुंदर फोटो येतात, खूप सुंदर. बघा फाउंटन, आणि समोर ढग बघा कसे दिसत आहेत. वाव. ओके, तर मंडळी आता आपण आलो आपल्या हॉटेलला. आणि अशा प्रकारे आपला आजचा दिवस जो आहे ते संपतोय. तर नेक्स्ट डे आपण उद्याचा प्रोग्राम मी तुम्हाला सांगतो. आणि उद्या आपण जाणार आहोत गुलमर्ग. सो स्टे ट्यून्ड, व्हिडिओ बघत राहा. आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. बाय. ओके, गुड मॉर्निंग मंडळी. आज आपण आत्ता चाललो आहे श्रीनगरमधून गुलमर्गसाठी. गुलमर्ग जे आहे इकडनं श्रीनगरमधून 56 किलोमीटर आहे. आणि आपण आज बसने जाणार आहोत.
सो आज आपण सकाळी अर्ली इन द मॉर्निंग 6 वाजता आपण इकडनं निघतोय पॅक ब्रेकफास्ट घेऊन. सिटिंग ब्रेकफास्ट नाही आहे कारण की आपल्याला गंडोलाला आज आपला गुलमर्गमध्ये आज हॉटेस्ट पॉईंट आहे टूरचं गंडोला केबल कार. आणि त्या गंडोला केबल कारसाठी एक क्यू लावावी लागते, लाईन असते, ऑनलाईन बुकिंग असते. ते सगळं प्रोसेस झाल्यानंतर तिथे लाईनमध्ये उभं राहावं लागतं. खूप प्रचंड गर्दी असते. खूप काश्मीरमध्ये हॉटेस्ट पॉईंट आहे गंडोला केबल कार. तिकडे आपण चाललो आहे आज आणि त्यासाठी आपण अर्ली मॉर्निंग निघालो आहे. सो 56 किलोमीटरची पूर्ण जर्नी आहे. टोटल 1 ते 1.5 तास लागतात तिथे पोचायला. आणि मग तिथे जाऊन आपण क्यूला उभे राहणार आणि मग गंडोला केबल कार जी आहे ते एन्जॉय करणार. आज आपण जाणार श्रीनगरवरून 8750 फीट उंच गुलमर्गसाठी आणि तिकडनं मग ते 10,550 फीट फर्स्ट फेज आणि मग सेकंड फेज जे आहे ते 14,000 फीटवर आहे. ते तिकडे आपण आज जाणार आहोत आणि तिकडे मस्त स्नो एन्जॉय करणार आहे मंडळी. सो पोचल्यावर तुम्हाला मी तिकडे दाखवतो. तर मंडळी आता आपण पोचलो आहे तनमग या ठिकाणी. इकडनं आता वर झिगझॅग रोड आहे बघा. इथे कसं तनमगला असं ट्रॅफिक लागते बिकॉज इथे बॅरिकेड टाकतात आणि गाड्या सोडत नाहीत. खूप प्रॉब्लेम्स असतात इकडे. हे लोक माजोरटापणा करतात, पाठवत नाही गाड्या. यांच्या लोकल गाड्या घ्या, यांच्याकडे घोड्यावाल्यांना त्यांची मोनोपॉली असते. तर त्याच्यामुळे थोडी गडबड आहे. ओके तर बघा मंडळी आता आपण चालू इकडे फरकोट आणि गमशूज घालतात बघा. अशा प्रकारचा फरकोट आणि अशा प्रकारचा गमशूज असतात. इकडे दुकानं आहेत. व्हिडिओ काढताना बघितलं तर लगेच येतात चढायला. आणि मंडळी आता आपण पोहोचलोय फायनली गुलमर्ग या ठिकाणी. गुलमर्गला तुम्ही बघू शकता जे आपण फ्लाईटमधून हे माउंटेन्स बघितले होते, स्नो कवर्ड माउंटेन्स, हे आहे गुलमर्ग. हे गुलमर्गचं गोल्फ कोर्स. ओके आणि मंडळी आता आपण पोहोचलोय फायनली. इंतजार की घडी जो है वो ख़त्म हो गई. जो हमने फ्लाइट से जे आपण फ्लाईटमधून माउंटेन्स, स्नो कवर्ड माउंटेन्स बघितले होते. हे बघा गुलमर्गचे स्नो कवर्ड माउंटेन्स. गुलमर्ग अपने आप में एक सीनिक ब्यूटी है. समोर बघा गोल्फ कोर्स, वर्ल्ड्स हायेस्ट म्हणजे सर्वात उंच हाईटवर असणारा गोल्फ कोर्स म्हणजे हा गुलमर्गचा गोल्फ कोर्स. इथे एक्स्ट्रीम जेव्हा स्नो असतो तेव्हा इकडे स्नो ॲक्टिव्हिटीज केल्या जातात. म्हणजे जसे स्नोचे स्पोर्ट्स असतात, स्कीइंग वगैरे ते इकडे करतात. फॉरेनवरून स्पोर्ट्समॅन्स येतात इकडे खेळायला. आणि समोर जे टेम्पल दिसतंय ते गौरी शंकर टेम्पल आहे. तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो मी. गौरी शंकर टेम्पल ते बघा. लास्ट इयर जेव्हा आम्ही आलो तिकडे ते आग लागली होती. आणि आता बघू शकता तुम्ही. आता तिकडे आहे आपली गंडोला केबल कार. आपण तिकडे जाणार आहोत. सो बघत राहा आपल्या काश्मीरची सिरीज आणि एन्जॉय करा. द वे मंडळी आय टोल्ड यू की क्यू असते. हे बघा इस प्रकार की क्यू असते. तर या लाईन मध्ये लागून आपल्याला जायचं आहे फर्स्ट फेजला. मंडळी आपण जेव्हा आलो गुलमर्गला तेव्हा कसं ऊन होतं बघितलं. आणि आत्ता एक अर्ध्या ते 1 तासामध्ये वातावरण झालं इकडे बघा पावसाचं. पाऊस पडतोय.
फाड मंडळी, पाऊस पडतोय तिकडे, स्नो माउंटेन दिसतंय तुम्हाला. आता आपला हिल टॉप हॉटेल, हिल टॉपला लंच आहे. आणि मंडळी आता आपण आलोय काश्मीरच्या फेमस कार्पेट फॅक्टरी मध्ये. बघू शकता तुम्ही कार्पेट्स. इकडे सोविनियर्स आहेत. श्रीजा ये इकडे बेटा, चल चल आराम से. आणि गुड मॉर्निंग मंडळी, आज आपण चाललोय सोनमर्गला. काल आपण गुलमर्गवरून आलो, स्टे केला, खूप थकलो होतो. मग आज आता आपण सकाळी लवकर अर्ली इन द मॉर्निंग चाललोय सोनमर्गसाठी. थोडक्यात सोनमर्गचे साईट सीन मी तुम्हाला सांगतो. सोनमर्गला काही असे वेगळे साईट सीन नाही आहेत, बिकॉज ऑफ सोनमर्ग एक अपने आप में एक साईट सीन आहे. तर सोनमर्ग व्हॅलीमध्ये आपण जातो आणि तिकडनं ऑप्शनल साईट सीन आहेत काही, जे आपण लोकांना सजेस्ट करतो. तुम्हाला जायचं असेल तर बाय होऊन तुम्ही जाऊ शकता, कारण आपल्या हॉटेलच्या समोरच स्नो ग्लेशियर्स आहेत. ते आपण बघतो, तिथे आपलं लंच करतो, दुपारनंतर आपल्या ॲक्टिव्हिटीज करतो. त्याआधी आपण जाणार आहोत, एक आपल्या फर्स्ट डे राहिलं होतं